रेखा, पाणी घेऊन ये ना जरा लवकर. अगं बघतेस काय, पाणी घेऊन ये ना. हो आणते. जा लवकर. हे घे. माठातलं पाणी कशाला? फ्रीज मध्ये बाटल्या नाहीयेत का? तू आत्ताच जॉगिंग वरनं आला ना, म्हणून साधं पाणी दिले. आता तू मला शिकवणार आहेस का मी माठातलं पाणी प्यायचं का फ्रीज मधलं पाणी घ्यायचं ते? हे आणते. जा लवकर. फालतू मध्ये वेळ घालवती सकाळी सकाळी. किती वेळ अजून? आले. घे. हे सकाळी सकाळी करायची अक्कल नाही? दे. अरे लवकर. नाश्ता तरी झालाय का नाही अजून? हो आणते. आज मिळतील का पोहे? हो आले. लॅपटॉप घे माझा. आता मीठ किती टाकायची याची पण अक्कल नाही का तुला अजून? आयुष्य गेलं ना. बरं आणते. आता जास्त झालं ना बाई. हो जास्त झालं का? मला वाटलं कमी झालं म्हणून टाकले. रोज रोज हे सांगायचं का तुला? दुसरं बनवून उचला उचला ते आता, बाद झालं. आणि ते काय हाताला भाजलंय, डॉक्टरकडे जा. 100 वेळा सांगितलं ना तुला. तशी जग चिगळ्यात ठेवायची का? कधीतरी वापरा ना. हा का सगळं मीच बघायचं? भांड सटकलं म्हणून भाजलं. जा आता, जा घरात. सगळ्या नाश्त्याची माती केली. पाणी माठातलंच का? नाही, गार दिले. नशीब आमचं. जरा लक्ष देऊन. अजून काही कांड करू नका स्वयंपाकघरात. रिया उठली का? नाही अजून. मग जा ना, उठव तिला. हा ठीक आहे. रिया अगं उठ ना. 8 वाजले, कॉलेज नाही जायचं? अगं तुझा कॉलेज नाहीये का? 8 वाजले, उठ. अगं आज रविवार आहे आई. झोपू दे मला, सुट्टी असते मला कॉलेजला. अरे देवा. एवढं पण नाही माहिती तुला. अगं कामाच्या गोंधळात लक्षातच नाही राहिलं रविवारी. ठीक आहे, झोप. बाबा तुम्हाला ते माहिती असेल ना, संडे ते. ओ येस 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 बाळा. सॉरी या बेटा. झोप तू. रवी, रवी. अरे टीव्ही लावतोस का? काय ओरडतेस ग? माझी सिरियल लागणार आहे आता. तू ये आणि लाव. अरे माझे हात ओलेत, लाव ना जरा. मी काय रिकामा बसलोय का? बरं बिझी आहेस का? राहू दे, मीच लावते. अच्छा, ह्याच्यात बिझी आहेस का? जवळ असं रिमोट सुद्धा लावता आलं नाही.
बाई मला भूक लागली, माझं जेवण आता टिफिनच द्या, कळलं का? मिळेल का आज तरी डबा? हो आले. मम्मी 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 ऐक ना, तुला माहिती आहे कॉलेजमध्ये काय झालं? मम्मी तू अपसेट आहेस का? काय झालं तुला? काय करू, नुसतं ओरडत असतात मला, एकदम मनाला लागण्यासारख्या गोष्टी बोलतात. पप्पा पण ना. थांब, तू काळजी नको करू, मी बोलतो पप्पांशी. पप्पा तुमचा प्रॉब्लेम काय हो? का सारखं मम्मीला ओरडत असता? तू नको लक्ष घालू त्यात. बायकांना छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू करायची सवयच असते काय. अहो पण ती किती अपसेट होती, रडत होती आतमध्ये. जा ना, उरत ना, तुला उशीर होतोय ना. घाला, काय तुम्हाला गोंधळ घालायचा तो घाला, मी जातो रूम मध्ये. टिफिन आणून ठेव ग, मी चेंज करून येतोय. बाबा ती कधी येते टेनिस खेळायला? मी ना फ्रेश होऊन काहीतरी खाऊन येते खेळायला, तू जा पुढे. बाबा 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 एक 5 मिनिटात फोन करतो. येस. माहिती आज काय झालं? काय कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन आहे आमच्या कॉलेजमध्ये डान्सची, आणि मी माझं नाव दिलं ते, तर मला काहीतरी हटके करायचं, काहीतरी सजेस्ट कर. येस 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 येस. आपण ना रिया, तू ना डान्स कर. मी तर म्हणते तू लावणीच कर, मस्त वाटेल. तू राहू दे, तुला काय कळतंय त्यातलं? अगं सेकंड इयरला होते ना मी, तेव्हा लावणी केली होती. अख्खं कॉलेज माझ्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत होतं माहितीये. डान्स आणि तू हो राहू दे आई, तुला काय कळतंय त्यातलं? अगं खरंच बोलतेय मी, लावणी केलीस ना तू खूप छान दिसेल आणि खूप छान करशील पण. ए बाई, तू थांब ना जरा. बाळा ऐक ना, ते सध्याचं लेटेस्ट सॉन्ग नाही का, अगं ते ट्रेंडिंग मध्ये येते. वा वा बाबा, चांगलाच अपडेटेड की. नाहीतर ही आई ओल्ड सॉन्ग कर म्हणे. हे काय वय आहे का मंगळागौर खेळण्याचं? वयाचा नाही ग, वेळेचा प्रॉब्लेम आहे. घर, ऑफिस, 1760 कामं. म्हणून म्हणत होते, धकाधकीच्या जीवनात थोडा ब्रेक हवाच ना. रवी ऐक ना, मी काय म्हणते, मला ना पुन्हा नव्याने जीवन जगायचंय. म्हणजे लग्न अगोदर मी कशी सिंगिंग करायची, डान्स करायची, ऍक्टिंग करायची, गोष्टी घासायला मला ते पुन्हा जगायचंय. हा सँडपेपर तुला काय वाटतं? ऐक ना, डिस्टर्ब करू नको मला. जा तुझं काम कर. अरे पण ऐक ना, जा. मी काय बोलते एकदा ऐकून तरी घे. ऐक ना रवी. कहने को साथ अपने एक दुनिया चलती है, पर चुपके इस दिल में तन्हाई
बसिया साथ है तेरी साथ है. ऐक ना, पण तू काही ठरवलंयस का? आपल्या कविता कोण वाचणार आहे? हं? किंवा तुझी जी ही गाणी आहेत ना, ती कोण बघणार आहे? काही प्लॅटफॉर्म ठरवलंयस? हो, अरे आजकाल सोशल मीडियावर सगळं काही आपण पॉसिबल करू शकतो. आपलं टॅलेंट आपण सोशल मीडियावर दाखवू शकतो. फक्त एक चांगला मोबाईल पाहिजे. तुला माहितीये आजकाल रील स्टार सुद्धा त्यांना पिक्चरची ऑफर येतात, सिंगिंगची ऑफर येतात, पॅजंट करतात. मलाही तसे एक आयुष्य जगायचे. मला फक्त एक चांगला मोबाईल हवाय प्लीज. हॅलो, हा सर. आलो आलो. येस 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 सर, येस सर. हा. बघितलं स्वामी, माझ्यापेक्षा मोबाईल इम्पॉर्टंट वाटला. मलाही थोडं माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्यात ना. म्हणतात हे जीवन खूप सुंदर आहे. मला परत मिळेल ना मिळेल. थोड्या चुका मला पण करू द्यात ना. मलाही थोडं माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्यात ना. माहेरी होते तेव्हा आई वडिलांची मर्जी, सासरी सासरच्यांची मर्जी. मग मुलांच्या संगोपनात इतके अडकून गेले की आता त्यांना सुद्धा पंख फुटले. आता तरी मला स्वतःला ओळखू द्यात ना. स्वार्थासाठी मला बांधून तर ठेवले तुम्ही. तुमच्या विश्वात मला अडकून तर ठेवले तुम्ही. तुमच्या विचारात झुकवत तर ठेवले तुम्ही. तुमच्या स्वप्नात रमवून तर ठेवले तुम्ही. पण तरीही अ की ब न करता सर्वांना सांभाळून आता 40चा टप्पा पार करवलात की तुम्ही. आता तरी मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्यात ना. लास्ट इयरला होते तेव्हा वुमन्स डेच्या दिवशी मी स्वतः लिहिलेली ही कविता, या कवितेतली स्त्री जणू काही मीच आहे. माझी ही पुढे जाऊन अशीच अवस्था होईल हे मला वाटलंच नव्हतं तेव्हा. पण आता असं वाटतंय माझी जीवन गाथा जणू काय माझ्या हातानेच लिहिली गेली होती. लग्नानंतर कधीच काय मागितले नाही, कधीच कुठला हट्ट नाही, कधीच कुठली अपेक्षा नाही. मीही पुढे पाऊल टाकले असती, कदाचित सर्वांना मागे टाकली असती. माझंही एक वेगळं अस्तित्व निर्माण केले असते. पण आता तरी कुठे उशीर झालाय. आता तरी कुठे उशीर झालाय. म्हणून म्हणते मलाही माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्यात ना. मी कोण आहे, का आहे हे जगालाही दाखवू द्यात ना. मला काम क्रोधाधिकी नागविले, म्हणून समर्था तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थो कुणाला. समर्था तुझ्या वीण प्रार्थो कुणाला.
अगं कुठे आहेस तू? हो आले. तुझ्यामुळे मला आज लवकर घरी यावं लागलंय, नाही तर मी मित्रांसोबत थांबणार होतो. नेहमी काय मित्रांसोबत फिरायचं असतं रे तुला, कधीतरी घरी राहत जा. आणि काय करणार आहे घरी येऊन? मम्मी, मम्मी कुठेस तू? राज, मी माझं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा विचार करते. पुन्हा नव्याने लाईव्ह शो, सिंगिंग, डान्स, जो माझा छंद होता तो मला पुन्हा जगायचा आहे. आता तर तुम्ही दोघेही मोठे झालात आणि रिया तर मला असं समजते की मला काहीच येत नाही, पण मला तिलाही सिद्ध करून दाखवायचे की तिची आई किती टॅलेंटेड आहे ते. मी बरोबर बोलते ना राज? हो मम्मी, तुला पूर्ण तुझ्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे आणि मी आहे ना तुझ्यासोबत आणि आधी होतो. तू काही काळजी करू नकोस. आणि रिया, तू आता मम्मीला साथ दे, कळलं का? हो आई, चुकलं माझं, सॉरी. तुला कशाची गरज वाटली ना तर मला सांग, मी तुला हेल्प कर. बघ थँक्यू बाळांनो. अशी साथ मला बाबांचीही हवी होती. मम्मी नको काळजी करूस, पप्पांनाही कळेल, ते देतील साथ. तू फक्त करत राहा. थँक्यू बाळांनो, थँक्यू सो मच. आणि थँक्यू स्वामी. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला काहीतरी खाऊया आता मस्त. हो. जरा मागं की. सॉरी काय लक्षात नाही आलंय. मोबाईल काय जीवापेक्षा महत्वाचा आहे का? नाही, जरा साईडचे फोटो घेत होतो. ऍडव्हर्टाईज वगैरे लावतात ना, त्याचे फोटो. सॉरी. ओके, साईडला जरा. काय 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 आलं? हॅलो, काय आलं सर? काय धडकलं नाही मी तुम्हाला? मी ओळखतो सर तुम्हाला. या बोल. सॉरी, पण मी कन्फ्युज आहे. म्हणजे तुम्ही मला म्हटले की मी ओळखतो, कसं काय? तुम्ही सुरेशच ना? हो, मी सुरेश. मग कसं? मी कसं ओळखलं? बरोबर ना? मी रेखाचा नवरा. रेखा, अच्छा, म्हणजे माझे कॉलेजची मैत्रीण. येस ओके, तिचे मिस्टर तुम्ही? येस. ओ, वाटलं नव्हतं रेखाची अशी कुठे ओळख होईल. आता काय चाललंय तिचं? छान, घरात छान रमली आहे ती. नाही, घरात रमणारी नाहीये ती. हा, नाही, शक्यच नाही. तुम्हाला बरंच माहितीये. थोडं मलाही कळू दे की काय करते किंवा काय करत होते ती. नाही, रेखा माझे खूप चांगले मैत्रीण होते. म्हणजे आमची ओळख जर झाली असेल तर गॅदरिंग पासूनच. त्यानंतर मग प्रत्येक कुठचाही कॉलेजचा प्रोग्राम असो, रेखा त्यात पार्टिसिपेट करायची. आम्हाला नाही जमलं तिच्या इतकं, पण तिचं सिंगिंग वगैरे वेगळी होती. ती कलेशी तिचं एक वेगळंच नातं होतं. आणि मला वाटतं ते सगळं तुम्ही जपत असाल. कारण ती गप्प बसणारी नाहीच आहे. अच्छा, बर. मला एक खरं खरं सांगाल, तुम्हाला रेखा कधी आवडली नाही? नाही म्हणजे तुम्हाला आयुष्यात एकदाही कधी असं वाटलं नाही की तुमचं तिच्या बरोबर लग्न व्हावं? अहो, लग्न झाल्यापासून फक्त तुमचं नाव तिच्या तोंडामध्ये आमच्या सगळ्या नातेवाईकांना, घरच्यांना तुमचं नाव ऐकून वैताग आला. माझा मित्र सुरेश असा आहे, माझा मित्र सुरेश तसा आहे. औषध खायला लागलं ना मी तिच्यावर. असं नाहीये. रेखा माझी फक्त आणि फक्त चांगली मैत्रीण होती. आणि आता तुमच्याशी माझं नातं चांगलं बोलायला काही हरकत नाही. खरं तर माझी इच्छा होती, रेखाशी लग्न करण्याची माझी इच्छा होती, शेवटपर्यंत होती. पण माझी इच्छा असून काय फायदा? माझ्या घरामध्ये तसं वातावरण नव्हतं. माझ्या घरात पहिल्यापासून गाण्याचा राग, डान्सचा राग, आणि आजही माझे आई वडील तसेच आहे. मला असं वाटलं की माझ्याशी लग्न करून तिच्या कलेला मी कुठेतरी वाव नाही देणार. म्हणजे मी तिच्यातली रेखा मारेल. कारण मला माहिती ती स्वतःला जितकं महत्व देत होती तितकं तिच्या गाण्याला आणि डान्सला. मला असं नाही वाटलं की मी तिचं कुठेतरी वाटचाल थांबवावी. मग मी मागे पाय घेतला. एकदा तिने तुमच्या बरोबरचा सेल्फी दाखवला होता बरं का. अच्छा, म्हणून तुम्ही मला इथे ओळखलं. वा, म्हणून मी तुम्हाला ओळखलंय आज. नाही, मला तुमचं बोलण्याचा रोग कळतोय, पण मीच नाही, आमच्या कॉलेजच्या टीम मधल्या कुठच्याही मुलाला तुम्ही रेखा विचारा,
रेखा सारखी मैत्रीण आजही आमच्या ज्यावेळी मित्रांमध्ये आता आम्ही गेट टुगेदर केला आणि त्याचसाठी आम्ही तुला सोशल मीडिया इकडे तिकडे शोधत होतो, पण रेखाचा कॉन्टॅक्ट नाही झाला. आम्ही आता सगळे मित्र खूप चांगल्या ठिकाणी एक 8-9 तास फक्त गप्पांसाठी आम्ही गेट टुगेदर केलेला होता आणि सगळे रेखाचं नाव काढत होते. आणि बाकी इतर कुठच्या गोष्टी तुमच्या मनात असेल तर सॉरी. रेखा खूप वेगळी होती आणि मला जितकी माझी मी जवळची मैत्रीण म्हणेल, कॉलेजचा प्रत्येक मुलगा तिला म्हणेल की हो रेखा रेखा वेगळीच होती. नाही हो, माझ्या घरात होतं तुमची. चला की घरी जाऊया. नाही आता मी आहे इथेच साईडला आहे. येऊयात परत कधी येईल. गडबडीत विसरलंच ऑर्डर द्यायची. सुद्धा काय रेखा विषयच असा आहे, आमच्या तसंच व्हायचंय. कॅन्टीनला जरी आम्ही बसलो ओके की ऑर्डर काय करायची या अगोदर पहिली रेखाची गाणी ऐकायला लागायची. बर. म्हणजे रेखाची 1-2 गाणी ऐकल्यानंतर ऑर्डर आणि नंतर चहा एक संपेपर्यंत तिची 4 गाणी व्हायची. खूप वेगळं वेळ होतं तिच्या गाण्यांविषयी, ऍक्टिंग विषयी. मला जर वाटलं वेगळं काहीतरी, पण तिने मला प्रॉमिस केलं होतं की तिच्या कलागुणांना वाव देणारच ती शोधेल. सॉरी म्हणजे मी तुम्हाला असं डिरेक्टली असं बोलत नाहीये, पण असं काही नसेल तर तुम्ही ते करावं. रेखातली आतली कलाकार बघा तुम्ही एकदा. माहित नाही तुम्ही तिला किती जाणता, पण तिच्या आतमध्ये खूप चांगला कलाकार लपलेला आहे. मला माहित नाही सर, हे सांगणं योग्य आहे की नाही, पण बरं झालं स्वामींचीच कृपा तुम्ही भेटला, नाहीतर मला हे सत्यच कळायला नसतं सर. आजपर्यंत तरी नाही कळालं मला, पण याच्या पुढे मात्र जगासमोर एक वेगळीच रेखा येईल सर. येस प्रॉमिस कर. येस सर, येस येस येस. रिमोटच्या खाली कसला बॉक्स आहे? अय्या फोन. बोलत का नाहीये? हा फोन. राज मला फोन देणार होता एवढ्या लवकर. मस्त आहे. राज राज मला फोन आणलास. थँक्यू 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 सो मच. फोन? मम्मी मी नाही आणला फोन. तू नाही आणला? अगं माझं एवढं बजेट कुठे आहे, म्हणजे मला घ्यायचा होता तुला, पण एवढा लगेच नाही. मग हा फोन रवी. बरं ठीक आहे, मित्राचा फोन येतोय, मी जाऊन येतो बाहेर. हॅलो. राजने फोन नाही आणला तर मग कोणी आणलाय? तू आणलायस? वाव. थँक्यू 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 रवी. थँक्यू सो मच. रेखा मला माफ करशील? आय एम सॉरी. मला ना तुला स्टार झालेलं पाहायचंय का, आणि ना मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. आणि हो, आपला पूर्ण परिवारही तुझ्या सोबत असणार आहे. जा कर स्वतःला सिद्ध. मला ही साथ हवी होती रवी, ही साथ हवी होती. आता मला कसं वाटते सांगू? आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता बघ मी स्वतःला कशी अपडेट करते. येस थँक्यू.
थँक्यू सो मच. रिया, तू मम्मीचा रील बघितलास का? केवढे व्ह्यूज गेलेत. कसलं फेमस झालं मम्मीचं गाणं. तुला माहिती, याच गाण्यामुळे मम्मीला सिरियल मिळाली. काय हो. मम्मी मला काय बोलली नाही अरे याच्याबद्दल? तिनेच ती पोस्ट टाकली आता. मम्मी स्टार झाली यार, आपली रील स्टार. खरंय, खूप प्राऊड फील होतं. अरे माझे सगळे मित्र फॉलो करतात तिला. बाहेर गाते ना. हो, प्राऊड फील होतं मम्मी बद्दल. आणि हा बघितलास तू? भारी ना. आहे कुठे मम्मी? मार्केटला गेलीये भाजी आणायला. भूक लागली आहे का? खायला बनव ना. जा तूच बनव, मला सांगतोस नेहमी. बर, घेतो माझं मी हाताने. आणि काय तर म्हणे मम्मी मार्केटला गेले भाजी आणायला. अरे तुला माहितीये का, पॉडकास्ट होता तिचा आज, इंटरव्ह्यू, तिकडे गेलीये. तुला सांगितलं पण नाही. चल बघतो मी. नमस्कार मंडळी, प्रदीप पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी व्यक्ती गृहिणी टू सेलिब्रिटी आहे. बघायची व्यक्ती कोण आहे? बघायचे? चला तर मग. नमस्कार रेखा मॅडम. नमस्कार. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. तर रेखा मॅडम, आम्हाला गृहिणी टू सेलिब्रिटी हा जो त्याच्यामधला जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल, प्लीज. खरं तर खूप वर्ष लागली या संसाराला, या जीवनाला समजायला. लहानपणापासून टॅलेंटेडचा टॅग घेऊन फिरणारी मी, ती स्वप्न घेऊन सासरी गेले. पण तिथं गेल्यावर असं वाटलं जणू काही बोर्डाच्या परीक्षेलाच बसलीये मी. नेहमी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, पण अपयश पदरी आलं. फक्त चूल आणि मूल हीच जीवनशैली चालू होती माझी. मग एकदा ठरवलं आपणही काहीतरी केलं पाहिजे, आपलीही एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. मग एक कविता आठवली. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढमना, पण कोण ठेवणार? त्या दिवशी मग मी माझाच हात माझ्या पाठीशी लावून स्वतःलाच बोलले, रेखा चल उठ, सिद्ध करून दाखव स्वतःला. आणि आज तुम्ही बघतच आहात की एक गृहिणी आज कुठल्या कुठे पोहोचली आहे. ती फक्त आणि फक्त माझ्या इच्छाशक्तीमुळे. थोडा उशीर का होईना, पण घरच्यांची चांगली साथ मिळाली. हे सगळं श्रेय प्रथमतः श्री स्वामी समर्थला जातं आणि दुसरं श्रेय माझ्या परिवाराला जातं. माझा नवरा, माझी 2 मुलं, त्यांनी वेळेवर साथ दिली म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. वा, आता सगळं एकंदरीत बोलण्यावरून कळालं की तुम्ही तुमचं श्रेय कुटुंबाला देताय, पण कुटुंबा व्यतिरिक्त तुम्ही कोणाला श्रेय देणार? हो, एक खूप आणि महत्त्वाचं श्रेय ते म्हणजे सोशल मीडिया. कारण अगोदर मोबाईल नव्हता, त्यावेळेस आम्हाला फक्त स्कूल लाईफमध्ये, कॉलेजमध्ये फक्त ॲन्युअल डे हाच प्लॅटफॉर्म असायचा. पण आता सोशल मीडिया इतकं हेल्पफुल आहे की त्याद्वारे आपण आपलं टॅलेंट जगासमोर आणू शकतो. तुमचं जे काही टॅलेंट आहे सोशल मीडियाच तुम्हाला ग्रोथ देऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडिया बेस्ट आहे. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात. रेखा मॅडम, आपल्या समाजात अनेक महिला आहेत
ज्या महिला तुमच्यासारखंच पुढे येऊ पाहतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? व्हेरी गुड क्वेश्चन. आज मी इथं महिलांना नाही तर त्यांच्या घरच्या सदस्यांना बोलू इच्छिते. जर का तुमच्या घरात एखादी स्त्री असेल, मग ती कोणीही असू दे, तुमची आई असू दे, तुमची बहीण असू दे, तुमची मुलगी असू दे किंवा तुमच्या घरची सून असू दे, जर का तिच्यामध्ये काहीतरी करण्याची पॅशन आहे, काहीतरी करण्याची जिद्द आहे, तर तिला सपोर्ट मिळालाच पाहिजे. कारण आजही समाजामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना घरच्या परिस्थितीमुळे किंवा परिवाराने न दिलेल्या साथमुळे त्या मागे आहेत. आज मला साथ मिळाली म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही नुकत्याच एका मालिकेचं टायटल सॉन्ग गायलंय, हे खरंय? हो, अगदी खरंय. मागच्या आठवड्यातच मला एका मराठी सिरियलचं टायटल सॉन्ग गाण्याची संधी मिळाली आणि मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की 2 दिवसापूर्वी मी एका आगामी चित्रपटाचं सॉन्गही गायलं आहे. वा, म्हणजे एकंदरीत प्रवासाला सुरुवात झाली म्हणा. हो. वा वा, ग्रेट ग्रेट. आणि शेवटी एवढंच बोलेल, नारी शक्ती जिंदाबाद, स्त्री शक्तीचा विजय असो. क्या बात. खरं तर खूप तसा वेगळा आणि खूप असा प्रेरणादायी असा प्रवास आहे तुमचा. तर मंडळी, तुम्ही पाहिलं सोशल मीडियावरून स्टार झालेली व्यक्ती म्हणजे रेखा मॅडम. आजकाल आपल्या समाजामध्ये सोशल मीडियाचा अतिशय चुकीचा वापर केला जातोय, पण त्याचा योग्य वापर करून आज रेखा मॅडम एक चांगल्या प्रकारच्या सिंगर म्हणून आपल्या समोर आलेल्या आहे. सो भेटूयात मंडळी पुन्हा एकदा नवीन व्यक्तीसोबत आपल्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. एकंदरीत रेखाच्या प्रवासाला सुरुवात झाली. कदाचित तुमच्याही घरात एखादी स्टार लपलेली असेल, देताय ना साथ?